हाय फ्रेंड्स, तर म्हणलं एक ब्लॉग बनवावा. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीचं माझं काय चाललंय काय नाही ते सांगण्यासाठी. गळ्यातलं बहुतेकातलं नाही, मी नेहमी काय गळ्यातलं घालत नाही नका. तर हे उठतं गळ्यातलं, त्याच्यामुळे मी गळ्यातलं नेहमी घालत नाही. आणि परिस्थिती अशी असते ना, सारखं हे गळ्यातलं ना घाण ठेवावं लागतं. त्याच्यामुळं मी सवय पण मोडली गळ्यातलं घालण्याची. म्हणजे मी कात्र उठतं त्याच्यामुळं मग मी नक्कली घालते. आणि मग स्वयंपाक वगैरे करताना काढून ठेवते. आणि उठायला लागले की अशा मला लई कसं तरी होतं उठतं गळ्यातलं, त्याच्यामुळं हे मी काढून ठेवते. आता तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक व्हिडिओमध्ये हिच्या गळ्यातलं नसतं, कुठल्या तरीच म्हणजे असं मोजक्याच व्हिडिओमध्ये गळ्यातलं असतं का. तर मला मण्यांचा त्रास होतो. हे जे डिस्को मणी दिसतात त्याचा त्रास होतो. उठतात मला अशा घामोळे आल्यासारखं होतं आणि आग उठते. त्याच्यामुळं मी थंडीच्या दिवसात जास्त गळ्यातलं असतं माझ्या गळ्यात, मी काढत नाही आहे. पण उन्हाळ्यात तर मला खूपच त्रास होतो ना. आता पण पावसाळा आहे तरी पण उन्हाळा असल्यासारखाच आहे. आणि गेल्या महिन्यात जेव्हा उन्हाळा होता तेव्हा पावसाळा असल्यासारखा होता. आणि ह्यावेळेस काय पाऊस पडेल का नाही सांगता येत नाही. का तर पाऊस सगळा पडून गेला उन्हाळ्यातच. आता काय माहिती नाही, काय आयडिया नाही. मुलं शाळेत गेलेले आहेत, ते टिफिन वगैरे बनवून दिलेला आहे. तर मोठ्या मुलाला फक्त नाश्ता द्यावा लागतो, टिफिन नाही, तो नेत नाही. तो अकॅडमीला असल्यामुळं छोट्या मुलाला शॉर्ट ब्रेक, लंच ब्रेक नाश्ता घरून द्यावा लागतो. तर आत्ता काय स्वयंपाक करायचा आहे, धुणं धुवायचं आहे, फक्त भांडी झाडून फरशी पुसून झालेली आहे. तर आज मंगळवार आहे, माझा उपवास आहे. देवपूजा पण केली नाही, 12 वाजले तरी करायची देवपूजा. मी निवांत करते देवपूजा, का तर खूप माझ्या मागं धावपळ असते, खूप म्हणजे खूप. आणि केस ओढले आहेत आणखी, का तर मगाशी झाडून भांडी केल्यावर आणि त्याला टिफिन केल्यावर मग आंघोळ केलेली आहे. का तर रोज लवकर उठून आंघोळ करून टिफिन करणं मला शक्य नाही आहे. मग स्वयंपाक बाकीचा बनवते मी आंघोळ करून. का शक्य नाही आहे तर त्याला टाईम नाही. का तर नाश्ता पण करावा लागतो तिघांना आणि टिफिन पण बनवावा लागतो. परत छोट्या मुलाचा असतो शॉर्ट ब्रेक द्यावा लागतो, लंच ब्रेक द्यावा लागतो, नाश्ता द्यावा लागतो. मग कणिक काय कधी कधी मी सकाळचीच मळून ठेवते, कधी कधी आता आज काय मळून ठेवलेलं नाही, त्याच्यापुरतीच थोडीशी मळली होती. किंवा रात्रीचं फ्रीजमध्ये पीठ असतं मळलेलं, मग त्यावेळेस थोडीशी कणिक मी त्याच्यासाठी ठेवते, 1-2 चपात्यांची. तर आज काही शिल्लक नाही आहे, त्याच्यामुळं कोबीची भाजी आणि चपाती बनवायची आहे. हिरव्या मिरचीची मस्त कोबीची भाजी आणि चपाती. आणि माझ्या उपासाला मी काही खिचडी खात नाही, का तर मला मुतखड्याचा त्रास असल्यामुळं खिचडी काही जास्त खात नाही. कधीतरी बटाटा बनवून खाते, तर कधीतरी दही, म्हणजे दही तर कंटिन्यूच असतं. तर आज काही काल आंबे आणलेले आहेत मिस्टरांनी, तेच आज खाणार आहे. मग दुपारी बघू मुलं आल्यावर. आता दोघं पण 4:30लाच येतात मुलं. दोघांचा टायमिंग जायचा पण एकच आहे, यायचा पण एकच आहे. तर शाळेत गेल्यावर जरा बरं वाटतं, का तर घरी असल्यावर खूप त्रास देतात आणि खूप भांडणं पण करतात. त्याच्यामुळं शाळेत गेल्यावर कधीही बरंच आहे. उन्हाळ्यात तीन महिने घरी होती ना, 2-3 महिने लई त्रास होता. 2 महिने सुट्टी असती, पण होती यावेळी जास्त दिवस घरी होती. मोठ्या मुलाचं ॲडमिशन हे करायचं चाललं होतं. मग त्यांना आता घरी मी ठेवूनच घेत नाही, कंटिन्यू मी स्कूलला कॉलेजला पाठवते. ते बरं आहे आपलं तिकडे गेलेलं. आणि एक दिवस जरी घरी राहिलं तरी कसं ते शिकवलेलं समजत नाही. ट्युशन हे बघायच्यात, छोट्या मुलाला ट्युशन नाही लावली, का तर तो इंग्लिश मिडियमला आहे. गेल्या वेळेला ट्युशन नव्हती तर पर्सेंटेज कमी होते जरा. ट्युशन ह्या वेळेला लावायची. आणि त्याला घरगुती ट्युशन आवडते, मला घरगुती ट्युशन आवडत नाही. ती म्हणतो की समजून सांगतात घरगुती ट्युशनमध्ये. असं काय नसतं, समजून घ्यायची कॅपॅसिटी पाहिजे. हो का, तुम्हाला मी दाखवते. हे आंबे आणलेले आहेत, तर ह्या जाळीमध्ये ठेवलेले आहे. हो का, कलमी आंबे आहेत. आता ह्या दिवसात असेच खायचे. कांद्याच्या जाळीत ठेवलेले ते बघा किती छान आहेत. मला खूप आवडतात आंबे खायला.
बघा सिलेंडरच्या तिथंच ठेवलेला आहे. इथे छोटीशी जागा, तर आमच्या घरात जरा जागा कमीच असल्यामुळं जरा ॲडजस्ट करावं लागतात प्रत्येक गोष्टी. तर घरात जागा कमी असेल तर तुम्हाला माहिती असेल ॲडजस्ट कसं करावं लागतं. आणि आता चहा का बनवते तो चहा. मी आजच फक्त गुरुवार आणि मंगळवार चहा पिते दुधाचा. बघू शकता तुम्ही. हे खराब झालंय, तिथं कलर द्यायचा आहे का तर स्टाईल वगैरे नाही तिथं. का तर माझं मी काल लाईव्हला पण सांगितलं होतं छोटंसं किचन आहे, जास्त मोठं नाही आहे. आणि त्या किचनमध्ये तेवढं ॲडजस्ट करावं लागतं, जास्त मोठं किचन नाही. तुम्हाला परत एकदा दाखवते. तर स्वच्छ केलं तर मी आता म्हणजे परत आता चहा करायचा म्हटल्यावर थोडंसं बेसिंग वगैरे काहीच नाही आहे. बाहेरच भांडे घासायला बरं पडतं, बाहेरच घासते भांडे. आणि हे असं जरा हे खराब झालं आहे, जरा खालचं घ्यायचं आहे. हे कलर देऊन घ्यायचं आहे, कलर दिल्यावर बरं पडेल. ऑइल पेंट कलर दिला का नाही मग ते घासून काढलं ना तर मग निघतं. आता खूप दिवस झाले कलर दिलेला, त्याच्यामुळं ते घासून पण काही उपयोग नाही, का तर ते तुकडेच निघतात. का तर खूप दिवस झालेला आहे तो कलर जरा विरळ झाला आहे, म्हणजे पातळ झालं आहे सगळं घासून कलर, त्यामुळं तुकडेच निघतात. कलर द्यायचा आहे थोडीशी, अर्धा लिटरची ऑइल पेंटचा डब्बा आणून दिलं तरी चालतं. आणि घराबाहेरचं वातावरण तुम्हाला काही मी आत्ता दाखवणार नाही, नंतर दाखवेन. खूप छान झालेलं आहे. ऊन पण आज मस्त आहे. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. ॲब्रोज पण खूप वाटलं. भाव एक्सपायर झाल्यापासून काही लक्षच नाही. नटण्या कशावर सारखं असं विस्कटलेले केस ही अशीच असतात. कुठंतरी बाहेर जाताना आपलं ते पण तोंडाला बांधल्यावर काही कळते येतं व्यवस्थित. आता राहू वाटत नाही पहिल्यासारखं. कुठंतरी म्हणजे खूप मोठं दुःख आहे भाव एक्सपायर झालेला. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय फ्रेंड्स.